अधिकारी कार्यालयाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा महायुतीमध्ये तणावाचं वातावरण निर्माण होईल अशी शक्यता निर्माण झालेली आहे. आपण कडाडून विरोध केला आणि थेट रस्त्यावर उतरण्याची भूमिका घेतली, काय सांगा? नाही, खरं म्हणजे महायुतीमध्ये तणावाचा काही संबंध येत नाही. पूर्वी जेव्हा चाळीसगावच्या आमदारांनी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाचा प्रस्ताव मान्य जिल्हाधिकारी महोदयांकडे दिला, त्याच वेळेस मी ह्या विषयाला अनुसरून या राज्याचे महसूल मंत्री आदरणीय बावनकुळे साहेब, आपल्या विभागाचे आयुक्त आदरणीय गेडम साहेब यांच्याशी चर्चा करून याची फिजिबिलिटी त्यांच्या निदर्शनास आणून दिली आणि त्यांनी देखील हा विषय मान्य केला की चाळीसगाव हा तालुका एका कोपऱ्यात आहे आणि तिथे पाचोरा आणि भडगाव मतदारसंघातल्या किंवा तालुक्यातल्या जनतेला जाणं हे फिजिबल नाही. माझ्याकडचा जवळपास पाचोरा तालुक्यातला 90% भाग हा जळगाव तालुक्यापासून मॅक्झिमम 30-35-40 किलोमीटर आहे. असं असताना आमच्या सगळ्या जनतेने अप्पर जिल्हाधिकाऱ्याकडे जर का काही काम असेल तर त्यांनी थेट 70 किलोमीटर जावं. 70 किलोमीटरलाही हरकत नाही, पण जिल्ह्याच्या ठिकाणावर सर्व प्रशासकीय जिल्ह्याचे अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित असतात, जिल्ह्याचं न्यायालय तिथं असतं. त्याच्यामुळे अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडे जात असताना हे इतरही कामं त्या ठिकाणी होतात. म्हणून मी ही फिजिबिलिटी त्यांना दाखवली की मला चाळीसगाव तालुक्यात अप्पर जिल्हाधिकार्यालय व्हावं याच्याशी अजिबात विरोध नाही. तुम्ही त्यांना केंद्रशासित प्रदेश जाहीर करा, याच्यातही माझी काही अडचण नाही, परंतु माझ्या मतदारसंघावर अन्याय होऊ देऊ नका, माझ्या दोघही तालुक्यांना त्या ठिकाणी जॉईन करू नका, अशा पद्धतीची आग्रही मागणी माझी होती. ती मागणी आदरणीय बावनकुळे साहेब, आदरणीय गेडाम साहेब यांनी मान्य केली आणि तो प्रस्ताव त्यांनी रद्द केला. परंतु पुन्हा एकदा मी असं ऐकलं की मागच्या सोमवारीच राज्य सरकारकडून तो प्रस्ताव पुन्हा मागवला गेला आणि त्याच्यात जिल्हाधिकाऱ्यांकडून तो प्रस्ताव त्या ठिकाणी गेला. म्हणून माझं एवढंच म्हणणं आहे की माझा चाळीसगाव तालुक्यात अप्पर जिल्हाधिकारी होण्यासाठी अजिबात विरोध नाही. फक्त माझा तालुका त्या ठिकाणी जॉईन करू नये अशी माझी आग्रहाची मागणी आहे आणि ती कायम राहील. कुठल्याही परिस्थितीत मला अगदी म्हणजे आमदारकीला देखील चॅलेंज करावं लागलं तरी चालेल, पण मी माझ्या मतदारसंघातल्या जनतेवर अन्याय होऊ देणार नाही. मी जरी सत्तेत असलो, सत्ताधारी आमदार असलो, युतीचा आमदार असलो, तरी मला असं वाटतं की माझी भूमिका माझ्या मंत्री महोदयांनी समजून घ्यावी, याच्यासाठी मी ती भूमिका मांडलेली आहे. मी येणाऱ्या सोमवारी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आमचे नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, ताईसाहेब सुनित्राताई पवार आणि महसूल मंत्री आदरणीय बावनकुळे साहेब, आयुक्त आदरणीय गेडाम साहेब या सगळ्यांशी चर्चा करून त्यांना माझं निवेदन देणार आहे. त्या निवेदनावर आता 100-200 सह्या असतील, परंतु येणाऱ्या काळामध्ये पाचोरा आणि भडगाव तालुक्यातल्या 100% जनतेच्या सह्यांचं निवेदन देखील आम्ही भविष्यात देणार आहोत. परंतु आपण या ठिकाणी खरं तर चाळीसगावला पाचोरा भडगाव जोडण्याचा विरोध करत असताना आपण त्या ठिकाणी सत्तेच्या बाहेर पडण्यात देखील त्या ठिकाणी वक्तव्य केलेलं आहे. सत्तेच्या बाहेर पडण्याचं वक्तव्य केलेलं नाही. मी जर का आमदारकीला देखील लात मारण्याची वेळ आली तरी मारेल, पण माझ्या जनतेवर अन्याय होऊ देणार नाही. सत्तेच्या बाहेर पडेल म्हणजे काय काँग्रेसमध्ये जाणार आहे? मी आमदारकी सोडावी लागली तरी चालेल, पण जनतेवर अन्याय होऊ देणार नाही. मी एक बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक आहे. आम्हाला 80% समाजसेवा आणि 20% राजकारण बाळासाहेबांनी शिकवलेलं आहे. त्याच्यामुळे ही समाजसेवा करण्याकरता मी सत्तेचा विचार करणारा माणूस नाही. आपल्या मतदारसंघातलं आपलं वलय पाहता विधान परिषद असेल, नगर परिषद असेल, आता पुन्हा अशाच पद्धतीने प्रशासकीय कार्यालयावर कुठेतरी आपली कोंडी करण्याचा प्रयत्न केला जातो. नाही, कोंडी करण्याचा मंत्री महोदयांना कोणालाही काही घेणदेण नाही, पण माझं एवढंच म्हणणं आहे की एखाद्याचा हट्ट पुरवण्यासाठी तुम्ही दुसऱ्यावर अन्याय करू नका. माझ्या कोंडीचा काहीच मला फरक पडत नाही. फक्त माझी कोंडी कधीही करा, काहीच अडचण नाही. माझ्या कोंडीला मी समर्थ आहे. माझा एवढाच विषय आहे की माझ्या कोंडी करत असताना माझ्या जनतेवर अन्याय होऊ देऊ नका, एवढीच माझी रास्त मागणी. नगरपालिका असेल, त्यानंतर पुन्हा आपण एकदा थेट ज्याला म्हणतो की सत्ताधारी पक्षाचे आमदार असूनही
सरकारला एक प्रकारचं आव्हान आपण देत आहेत की जर तुम्ही हा विषय बंद नाही केला तर तुम्ही रस्त्यावर उतरण्याची भाषा करताय. तर मग कुठेतरी यामुळे महायुतीत जे वातावरण आहे किंवा थेट जर विचारायचं झालं तर मंगेश चव्हाणांनी आपल्यामधला जो वाद आहे तो पुन्हा एकदा उखाडून आल्याचं समोर येतं. नाही, मला असं वाटतं की तुम्ही जर का मागच्या वेळेस जर पाहाल तर मी आता आरटीओ कार्यालय माझं भडगावलं आहे. माझी फाईल गेल्या 10 वर्षापासून चालू असताना मध्येच त्यांनी चाळीसगावला आरटीओ कार्यालय घेतलं. पण जर प्रत्यक्ष तुम्ही एकदा बघा, माझं तर परिवहन मंत्र्यांना आदरणीय सरनाईक साहेबांना या निमित्तानं विनंती आहे की फक्त हट्टापायी तिथं परिवहन कार्यालय दिलं. रेव्हेन्यू तपासा, भडगावचा रेव्हेन्यू तपासा. अहो, चाळीसगावचं आरटीओ कार्यालय बंद करायची वेळ भविष्यात येईल अशी परिस्थिती आहे. मग एखाद्याचा हट्ट पुरवण्यासाठी जर कोणी काही करत असेल तर ते मी सहन करणार नाही. माझा चाळीसगाव तालुक्याला विरोध नाही. चाळीसगावला मी पुन्हा एकदा सांगेन की चाळीसगावला तुम्ही केंद्र शासित प्रदेश तयार करा, पण माझ्या लोकांवर अन्याय न करता त्यांना जे जे काय मदत करता येत असेल ती करा, पण माझ्यावर अन्याय करू नका, एवढी एक रास्त मागणी आहे. त्याच्यामुळे तणाव बिनाव हा तो काही पूर्ण महाराष्ट्राच्या युतीमध्ये तणाव अजिबात नाही. माझ्यावर होणारा अन्याय मी सहन करणार नाही. हट्ट चाळीसगावच्या आमदारांचा की तो हट्ट पुरवण्यासाठी तुम्ही जर का असा काही निर्णय घेणार असाल तर मी तो खपवून घेणार नाही. मला चाळीसगाव तालुक्याला जॉईन करणं म्हणजे माझ्या गोरगरीब जनतेवर अन्याय करणं आहे. आता तुमच्यावर ते सोशल मीडिया वार करताय असं म्हणताय का तुम्ही नगरपालिका इलेक्शनच्या वेळेस तिथे भाषण केला होता का चाळीसगावच्या विकासाला माझा विरोध नाही, तर हा ते म्हणताय का विकासाला विरोध आहे असा ते भाषण. अरे बाबा, मी तर सांगतोय विकासाला विरोध नाही. मी तर सांगतो अप्पर जिल्हाधिकार्यालय काय, मी तर केंद्र शासित प्रदेश करण्याकरता त्यांना सपोर्ट करेल. त्याच्यामुळे माझा विरोध विकासाला नाही, माझा विरोध हा फिजिकली आहे. तुम्ही प्रॅक्टिकली जेव्हा ह्या मतदारसंघाचा विचार कराल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की एका बाजूला राणीचं बांबरूड, सामनेर, दैगाव, डोकलखेडा, वडसळा, नांद्र्यापासून चाळीसगावचा जळगावचं अंतर 25 किलोमीटर आहे, 20 किलोमीटर आहे, 30 किलोमीटर आहे. आणि त्या लोकांना चाळीसगाव जायचं असेल तर 80 किलोमीटरवर जावं लागणार आहे. इकडे गिरीश भाऊंच्या मतदारसंघ जरी असला तरी तालुका माझा आहे. त्या तालुक्याचं किंवा त्या मतदारसंघाचा तुम्ही विचार केला, उदाहरणार्थ लोहारा असेल, कासमपुरा असेल, कळमसरा असेल, त्या लोकांना 15 किलोमीटरवर जळगाव आहे. जर इकडे चाळीसगाव जायचं तर 80-85 किलोमीटर आहे. त्याच्यामुळे माझा विकासाला विरोध नाही, पण ह्या लोकांनी का तिथपर्यंत मरायचं? इकडे तुम्ही माझा पिंपळगाव, हरेश्वर, वरसाडे, मी असा विरोधाला विरोध करणारा माणूस नाही. मी प्रगतीचं कौतुक करणारा माणूस आहे. मी प्रगतीला शाबासकी देणारा माणूस आहे. मी प्रगतीची कॉम्पिटिशन करणारा माणूस आहे. पण अशा पद्धतीने जर का एखाद्याचं हट्ट पुरवत असताना तुम्ही दुसऱ्यावर अन्याय करू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. सेम परिस्थिती तुम्ही भडगावची आहे. इकडे जर का आमर्दे, चुंचाळे, गिरड या लोकांना जरा एकदा जाऊन तुम्ही त्यांच्या प्रत्यक्ष प्रतिक्रिया घ्या. माझ्या एकट्याचा विरोध नाही, माझी एकही केस अप्पर जिल्हाधिकाऱ्याकडे नाही, पण अनेक गोरगरीब जनतेच्या शेतीच्या याच्या त्याच्या अनेक भानगडी ह्या अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडे चालतात. आता वकिलांना इथून जर का त्यांना जळगाव जायचं असेल तर ते एखादा वकील अप्पर जिल्हाधिकाऱ्याकडे जर का तारीख असेल तर तो त्या ठिकाणी जिल्हा सत्र न्यायालयाची पण तारीख त्याच दिवशी घेतो. किती मोठा ताप आहे, त्यांनी काय करावं? हा सगळा मोठा विषय आहे. त्याच्यामुळे माझा विकासाला अजिबात विरोध नाही. त्यांनी प्रचंड विकास करावा, माझ्या त्यांना 100% पाठिंबा आहे. पण हा विकास करत असताना मी माझ्या जनतेवर अन्याय सहन करणार नाही. खरं म्हणजे ज्यावेळेस आरटीओ ऑफिस चाळीसगावला मंजूर झालं त्याच्यानंतर आपणही आग्रही भूमिका मांडली आणि आरटीओ ऑफिस आणलं. आता अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाचा विषय आल्यानंतर आपणही ते करतायत. मग अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय चाळीसगावला होण्याच्या आधी आपण भडगावसाठी किंवा पाचोऱ्यासाठी का प्रस्ताव निवडला? मला प्रस्ताव ठेवण्याची आवश्यकताच नाही. मी भडगावला सुद्धा माझं मागणी नाही. मी भडगावला अप्पर जिल्हाधिकार्यालय द्या असं माझं अजिबात म्हणणं नाही. कारण मला ऑलरेडी अप्पर जिल्हाधिकार्यालय मी जर चाळीसगावला नाकारत असेल आणि भडगावला मागणं म्हणजे माझ्या इतका मूर्ख कोणीच नाही. मी जळगावला का म्हणतोय की ते जिल्ह्याचं ठिकाण आहे. तिथे जिल्ह्याचे सगळ्या विषयांचे प्रमुख, मग ते कृषीचे असतील, समाज कल्याणचे असतील, डीडीआर ऑफिस असेल, जिल्ह्याच्या सगळ्या बँका असतील, एलडीएम असेल, हे सगळे प्रशासकीय ऑफिसेस जिल्ह्याचे हे जळगावला आहे.
त्याच्यामुळे एखादा व्यक्ती जळगावला गेल्यानंतर त्याचं हे अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचं काम करत असताना तो इतरही कामं करून घरी येऊ शकतो ना. म्हणून मी काही भडगावला मागतोय, माझा आग्रह आहे की 40 गावचं रद्द करा आणि माझ्या मतदारसंघात ते अजिबात नाही. राज्य सरकारने किंवा महसूल विभागाने हा निर्णय घेत असताना जनतेची म्हणजे पहिल्यांदा त्यांनी जनतेचा विचार करावा, जिल्ह्याचा भौगोलिक दृष्ट्या विचार करावा आणि त्याच्यानंतर निर्णय घ्यावा असं माझं म्हणणं आहे. शेवटचा एक प्रश्न, जर यदा कदाचित अप्पर जिल्हाधिकाऱ्यालय 40 गावला मंजूर झाल्यास त्या ठिकाणी जर पाचोरा भडगावला त्या ठिकाणी जोडण्यात आलं तर आपली पुढची भूमिका काय असणार? मी पूर्वीच ही भूमिका मी जाहीर केलेली आहे. याच्याकरता मला रस्त्यावर उतरावं लागेल, जन आंदोलन करावं लागेल, सह्यांची मोहीम करावी लागेल, जेल भरो आंदोलन करावं लागेल, पर्यायी आमदारकीचा राजीनामा द्यावा लागला तरी चालेल, पण मी माझा पाचोरा आणि भडगाव मतदारसंघ तालुका हा 40 गाव अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाला जोडू देणार नाही.